मित्रांनो नमस्कार. आता सर्वांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे डबल फॉर्म विषयीचा. पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांनी आयडिया चेंज करून, आधार कार्ड चेंज करून किंवा काहीही गोष्टी करामतीत चालवून करून एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत. त्यामध्ये 1 2 3 फॉर्म ठीक आहे तो, पण 22 22 23 23 फॉर्म एका पोरानं टाकलेले आहेत. तर असे काही महानगर बघा, एखादा व्यक्ती डबल फॉर्म का टाकतो माहितीये का? की त्याला स्वतःवरती ज्यांना विश्वासच राहत नाही, ते असे लोक असतात. आणि काही लोक अशी असतात त्यांना कुठली रिस्क घ्यायची नसते. अशी ही गोष्ट असते डबल फॉर्मची. पण 22 22 23 23 फॉर्म, 8 8 9 9 फॉर्म एका पोरांचे, अशा फॉर्ममुळे 17 लाखाचा आकडा हा पार गाठला भरतीच्या फॉर्मने. पण आता नवीन नियमानुसार, नवीन GR नुसार हे डबल फॉर्म भरता येतच नव्हते. 2019ला ज्यांनी डबल फॉर्म भरला त्यांच्या नियुक्त्या अखेर रद्द करण्यात आलेल्या आहेत. मॅटनं त्याचा निर्णय दिलाय. कारण बघा, पूर्वी त्यांना बाहेर काढलं होतं, परत त्यांना सेवेमध्ये घेतलं, आता परत त्यांना बाहेर काढण्यात आलं 2019च्या मुलांना. आता विषय कुठला येतो? विषय येतो 2024 आणि 23चा. बघा, 17 लाख ही फॉर्मची संख्या मित्रांनो आली होती. 17 लाख संख्या कशी काय आली? कारण एका पोरांना जर 22 22 23 23 फॉर्म भरले तर मग ते कधीही 17 लाख 18 लाख अवश्य गाठणारच. पण हे डबल फॉर्म वाले हे 7 8 10 असं 22 पर्यंत फॉर्म भरलेले आहेत. ह्या सर्वांना जर काढलं तर कमीत कमी फक्त 10 ते 12 लाखच फॉर्म हे ओरिजिनल असतील. हा एक मुद्दा या ठिकाणी आहे. आणि ज्या मुलांनी डबल फॉर्म भरलाय, काही होत नाही, ह्या उद्देशानं किंवा ह्या हेतूनं त्या मुलांना एक चान्स आहे. बघा, काही मुलं म्हणतात चल हे काय होत नाही, काय वाकडं होत नाही, जाऊ भरून राहू देता, फॉर्म भरलेत, होईल तसं होईल बघू. काही असे म्हणणारे ही मुलं असतात. अशांनी ह्या गोष्टीकडे निग्लेक्ट करा. स्वतःच्या पायावरती दगड मारून घेऊ नका तुम्ही लोकांचं ऐकून. तुम्हाला चान्स दिलेला आहे तो फॉर्म काढून टाकायला. फॉर्म काढण्यासाठी तुम्ही हा चान्सचा फायदा घ्या आणि बाकीचे तुमचे जे बाकीचे फॉर्म आहेत ते तुम्ही फॉर्म काढा. आता या ठिकाणी दुसरा मुद्दा असा येतो, तो मुद्दा म्हणजे 2023च्या आणि 24च्या भरतीला नेमकं मॅटर काय होतं माहितीये का? 2021-22च्या भरतीमध्ये डबल फॉर्म पोरांनी भरले, काही मुलांनी भरले नाहीत. त्यांना वाटलं आता मागच्या वेळेस काय वाकडं झालं नाही, आता काय होणार आहे, आता कोणी ऍक्शन घेणार आहे, असा प्रश्न असतो. 2022-23 मध्ये ज्यांनी हा चान्स घेतलेला आहे त्यांच्यावरतीही कोणीतरी केस टाकले असतीलच. अजून ते उघड झालं नाही, पण ह्या गोष्टी शक्यता नाकारता येत नाही. किंवा 2019चं जजमेंट बघून 2024-21-22च्या भरतीला सुद्धा ते लोक त्यावरती आक्षेप घेऊ शकतात. शक्यता नाकारता येत नाही. आपल्या लोकशाहीच्या देशामध्ये प्रत्येकांना न्याय मागायचा अधिकार आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला एक गोल्डन संधी आलेली आहे. तुम्हाला शासनाचं नुकसान न करता तुम्हाला एक चान्स दिलाय. तुम्ही समजून घ्या, तुम्ही 5 ते तुम्ही 6 फॉर्म भरलेले असतात. ते एखाद्या आस्थापनेला क्लिक झालं, समजून घ्या तुम्ही 5 फॉर्म भरलेले आहेत, पण तुम्हाला SMS आला सोलापूरचा किंवा मुंबईचा. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन बाकीच्या फॉर्म्स तिथे मेन्शन करून फक्त माझा अमुक अमुक जागेचा फॉर्म ठेवा, तुम्हाला हे सांगायचंय फक्त. बाकीचे तुम्हाला फॉर्म विड्रॉल करून घ्यायचे आहेत किंवा ते ऑटोमॅटिक विड्रॉल हे ते डिपार्टमेंट करून टाकेल, ते संबंधित मंडळ किंवा परीक्षाचे मंडळ असतं ते करून टाकेल. पण तुम्ही काय होणार नाही, जाऊ दे, होईल ते होईल, अशा ढेकीवरती जाऊ नका. कारण शासन निर्णय कुठला कोणत्या वेळेस घेईल हे सांगता येत नाही. हा होता मित्रांनो आजचे अपडेट. तुम्हाला एक चान्स आहे फॉर्म काढून, तुम्ही फॉर्म काढून घ्या. आता वयाविषयीचा आणि एक संधीचा विषय आहे आणि तो अजून एक विषय आहे, तो म्हणजे फॉर्म परत चालू होतील का. तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे, वयवाढ ही अपेक्षित आहे, वयवाढ ही मिळालीच पाहिजे. कारण संविधानाच्या माध्यमातून मुलांनी मागणी केलेली आहे, पोरांनी केस पण टाकलेले आहेत. ठीक आहे. अशा वेळेस तुम्ही धीर सोडू नका. नेहमी पॉझिटिव्ह डोक्यामध्ये गोष्टी ठेवायच्या आणि तयारी करायची. समजून घ्या, तुम्ही तयारी सोडून दिल्यात आणि शासनानं हा निर्णय दिला तर मग त्यावेळेस तुम्ही करणार काय, हा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही करण्यानंतर काय? त्यामुळं तयारी चालू ठेवा. अजून आचारसंहिता आहे, त्यामुळं असे निर्णय येऊ शकत नाहीत. वयवाढीचा किंवा संधीचा निर्णय हा
शासनाला घ्यावा लागतो, संबंधित जे गृह खातं आहे त्याला घ्यावा लागतो. त्यासाठी हा निर्णय आचारसंहितेमुळे अडकलेला सुद्धा असू शकतो. त्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष करून ग्राउंडची वगैरे तुम्ही तयारी चालू ठेवा. कारण ज्या मुलांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत कास्ट म्हणून डॉक्युमेंटमुळं, अशा मुलांना पण चान्स मिळालाच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही ह्या गोष्टी सोडून द्या हो. पण ज्या मुलांचं वय होतं अशा सुद्धा पोरांनी तिथं फॉर्म भरले नाही, त्यांचे फॉर्म घेतले नाहीत, त्या पोरांची चूक काय त्यामध्ये. त्यामुळे अशा गोष्टीचा विचार शासन नक्कीच करत असतं. तुम्हाला नक्कीच एक चान्स माझ्या माहितीच तो मिळून जाईल असं वाटतंय. तुमचं मत काय खाली कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या आणि आपले जे पाठीमागचे व्हिडिओ जाऊन बघून घ्या एक वेळेस भरतीविषयीचे असतील. ठीक आहे, आणि जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणत असतो.